10 ऑगस्ट रोजी नागपुरात विदर्भवाद्यांनी आंदोलन केलं। नागपुरातील विधान भवनावर विदर्भ राज्याचा झेंडा फडकवायचा या हेतूने आंदोलनकर्ते जमले होते। हे आंदोलन नव्हते तर विदर्भातील जनतेच्या हक्कासाठी अट्टहास होता। यावेळी आंदोलनाची धार तीव्र होती। प्रारंभी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेल्या मीडियानं आंदोलनातील रग बघता चांगलं कव्हरेज दिलं। वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचं दुर्दैव की या आंदोलनाला जांबुवंतराव धोटेनंतर पॉवरफुल नेताच मिळाला नाही। राजकीय नेत्यांनी केवळ आंदोलनाच्या नावावर पोळी शेकून घेतली। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर निवडून आलेल्या नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली। सत्तेची सफरचंद खाताना ही मागणी आपण कधी काळी केली होती हे ते विसरूनच गेले। महाराष्ट्रात राहून जर विदर्भाचा विकास होत असेल तर वेगळ्या विदर्भाची गरज काय हा त्यांचा आता प्रश्न आहे। मात्र केवळ नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नव्हे हे या मंडळींना सांगणार कोण? नमस्कार, मी आनंद आंबेकर। देशोन्नती न्यूजवरील चौफेरच्या नव्या भागात पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। आज चर्चा करूया वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाची आणि त्याच्या सद्यस्थितीची। वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनावर चर्चा करण्यापूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी का होते, मागणी पहिल्यांदा कधी करण्यात आली, आंदोलनाचा इतिहास काय हे जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते। वेगळा विदर्भ व्हावा ही मागणी नागपूर करारानंतर आली असं म्हटलं जातं। मात्र मूळ मागणी ही विदर्भाच्या मध्य प्रदेशमध्ये सीपी अँड बेरार राज्य म्हणून समावेश असतानापासूनची आहे। त्यावेळी 8 जिल्हे असलेला हा भाग आज 11 जिल्ह्यात रूपांतरित झाला आहे। मात्र ही मागणी सुमारे 100 वर्षापूर्वी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। याची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसच्या देश स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या काळात झाली। त्यामुळे तेव्हापासून विदर्भ वेगळा झाला पाहिजे असं म्हटलं जात असलं तरी तसं होऊ शकलं नाही। इंग्रजांची सत्ता होती तेव्हा काँग्रेसच्या अधिवेशनात 1891 मध्ये पहिल्यांदा वेगळ्या विदर्भाचा ठराव झाला। त्यानंतर सातत्यानं सन 1899, 1905, 1920 आणि नंतर बनारस अधिवेशनात 1927, 1940 पर्यंत हे ठराव कायम पारित करण्यात आले। त्यावेळी काँग्रेस नेत्यांनीच विदर्भ प्रांत मध्य प्रदेशपासून वेगळा करण्याची मागणी केली होती। 1938 साली मध्य प्रदेश आणि वऱ्हाड प्रांताच्या अधिवेशनात वेगळा करार मांडल्याचा स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास आहे। देश स्वतंत्र झाल्यानंतर 1948 साली दार कमिशन नेमण्यात आलं। त्यानंतर 1953 साली जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पद्मश्री सीतारामय्या हे कमिशन नेमल्या गेलं। त्यानंतर भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीसाठी 3 सदस्यीय फाजल अली आयोगही नेमला गेला। सर्व समित्या आणि आयोगांनी विदर्भ राज्य वेगळे झाल्यास सक्षम असल्याचं म्हटलं। तसेच विदर्भ राज्य निर्मितीची केंद्र सरकारला शिफारस करण्यात आली होती। मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारनं विदर्भाला वेगळं केलं नाही। नागपूर करारापासून विदर्भावर अन्यायाची मालिका सुरू झाली। खरं तर करारानंतर विदर्भाला न्याय मिळावा अशीच अपेक्षा होती। मात्र नागपूर कराराची निर्मिती हीच विवादित आहे। यामुळे करारात असलेल्या 11 बाबींचं पालन होणार म्हणजे न्याय मिळेल असं वाटत असलं तरी करारापासून विदर्भावर खऱ्या अन्यायाला सुरुवात झाली। राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडली। त्यामुळे राजकीय लोकांवर विश्वास ठेवून वेगळा विदर्भ मागण्यापेक्षा स्वतः राजकारणात उतरून वेगळ्या विदर्भासाठी लढण्याची गरज आता निर्माण झाली आहे। काही वर्षापूर्वी जनमंचनं जनतेचा कौल घेतला होता। अख्ख्या विदर्भात यासाठी मतदान घेण्यात आलं होतं। वेगळ्या विदर्भाला हा कौल मिळाला, अर्थात जनतेची भावना वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशीच आहे। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसंदर्भात नेहमीच विश्वासघात होत राहिला। अनेक राजकीय पक्ष ज्यामध्ये सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची वेगळ्या विदर्भाची मागणी राहिली पण पुढे काहीही झालं नाही। शिवसेना कायम विदर्भाच्या विरोधात असल्यानं भाजपने शब्द पाळला नाही। भाजपने 1997 साली भुवनेश्वर येथील राष्ट्रीय अधिवेशनात ठराव पारित करून विदर्भाची मागणी उचलून धरली। 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तत्कालीन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही केंद्रात सरकार आल्यास विदर्भ राज्य देण्याचं लेखी अभिवचन दिलं होतं। 2दा केंद्रात भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात झाला। तो जरी नवीन नसला तरी भाजपही घोषणा करून मागे हटले। पुन्हा एकदा विदर्भाच्या जनतेची फसवणूक झाली। राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अने यांनी आजोबा लोकनायक बापूजी अने यांचा लढा पुढे नेण्यासाठी पदाचा राजीनामा दिला।
पक्ष काढून स्वतः आजोबाचा वारसा चालवत लढा सुरू केला। त्यांनी विदर्भ राज्य आघाडी पक्ष स्थापन करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून कामाला सुरुवात केली, पण पाहिजे त्या प्रमाणात यश मिळालं नाही। माजी आमदार वामनराव चटप जय विदर्भ पार्टीच्या वतीनं विदर्भासाठी लढा देत आहेत। अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले, देशोन्नतीचे मुख्य संपादक जननायक प्रकाश पोहरे यांनी आता हा लढा हाती घेतला आहे। त्यांनी आता विदर्भातील अनेक बुद्धिजीवींना एकत्रित करून तरुणाईला हाताशी धरून शेतकरी आणि लोकांचा सहभाग वाढवून हा लढा निर्णयाच्या दिशेने नेण्याचा प्रण केला आहे। आता हे आंदोलन केवळ रस्त्यापुरतं मर्यादित राहणार नसून समाजातील प्रत्येक घटक यात कसा सहभागी होईल याचा विचार करण्यात येत आहे। हळूहळू आता हे आंदोलन लोक चळवळ म्हणून पुढे येत आहे। जुने नवे आंदोलनापासून दूर गेलेले सारेच आता एकत्र आले आहेत। वेगळ्या विदर्भाच्या नावावर जनतेतून निवडून आलेल्या नेत्यांसाठी ही धोक्याची सूचना आहे। केवळ नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास समजणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत कसा जोर का झटका बसेल हे कळणार देखील नाही। लोकसभा निवडणुकीत असंच झालं होतं। लोकांनी ती निवडणूक स्वतः हातात घेतली होती। विधानसभा निवडणुकीत विदर्भात हेच करण्याची शक्यता अधिक आहे। जो वेगळ्या विदर्भाचं आश्वासन देईल त्याच पक्षाला मतदान होईल असा निर्धार आता होत आहे। जननायक प्रकाश पोहरे यांच्या पुढाकारातून अकोल्यात 17 ऑगस्टला होणारी शेतकरी महापंचायत आणि 18 ऑगस्टला लोकप्रतिनिधींच्या उपस्थित होणारी वेगळ्या विदर्भावरील चर्चा यातून आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे। सत्तेला कायम आरसा दाखवणारे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक श्रीनिवास खांदेवाले यांच्यासोबत विदर्भाचा कळवळा असलेले लोकप्रतिनिधी वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करणार आहेत। लढा कमी पडला किंवा योग्य नेतृत्व लाभले नाही हा वेगळ्या विदर्भाच्या चळवळीला लागलेला दाग या निमित्तानं पुसून निघणार आहे। आजचा विषय कसा वाटला याबाबत कमेंट्समध्ये अवश्य लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा। बघत राहा देशोन्नती न्यूज। नमस्कार।